रातची सुरुवात आपली ना हनुमानदाच्या मंदिरात होते ते लालबागच्या मंदिरात. त्यानंतर आपल्याला भेटले संतोषी माताला आपले सर. मग काय आपल्या सरांनी आपल्याला बोलावलं. आता म्हणे चल म्हणे आपण जाऊ म्हणे कॉलेजला. मग काय भावना आपले पण 20 रुपये वाचले की मग काय आपण पोहोचून गेलो कॉलेजमध्ये. नाही तर आपल्याला शेखर भेटला. मग काय शेखर आणि मी होतो आप काय कॉलेजमध्ये, कारण की इतक्या लवकर कोणी आलं नव्हतं आज. तर मग वरती येऊन पाहिलं, वरती पण कोण नव्हतं आणि आपला क्लासरूम पण बंद होता. मग काय आता बघ दाखवतो तुम्हाला आपला क्लासरूम. तर मग येऊ आपला रूम पहिला मध्ये आपण उघडला. तर आपली कंप्लेंट टाकल्यानंतर इथं भाऊने एकदम साफसफाई झालेली आहे पूर्णपणे. आणि इथं आज फक्त शेखर आलेला आहे आणि मी आलेलो आहे. तर हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आपलं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे जितेश माळी. काय उपयोग मला. तर आज आपला ब्रेक झाला नव्हता, त्यामुळे आपण सरांना परमिशन घेऊन ब्रेक मागला 5 मिनिटाचा. तर सर्व वरती ना आम्ही फक्त 2 जण इथे फिरतोय आणि आपल्याला सर्व एका कॅमेरामध्ये कॅप्चर होतात, जो की चालू आहे भावना. रेड लाईट, लालवाला लाईट चालू आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मग का लेक्चर संपलं ना, आता सर्व घरी चालली आणि आपल्या विपुल भाऊ पण चाललाय घरी. विपुल म्हणे आता काहीच होणार नाही. मग का आता विपुलचं ऐकून आपण पण निघून गेलो घरी. मग का आता आपण आहेत महानगरपालिकेच्या बाजूला. मग का आता इथून आपल्याला भेटते का नाही गाडी बघू आता. तर आपल्याला सक्सेसफुली पहिली गाडी भेटली, जी की हळूवार चालवत होती. पण दुसरी गाडी भेटल्यावरती आपल्या हल्ले ना लई बेकार होऊन गेले ते भावना. कारण की आपल्या गावाचाच ड्रायव्हर होता भावना. इतका पाच चालवत होता आणि काका ते एकच नंबर डायरेक्ट. आणि मला जीव कुठं घाबरला, कारण की ते ना हँडिकॅप आहे थोडेसे, त्यामुळे ना एकदम फास्ट गाडी चालवत होते आणि त्यामुळे ना आपली खूप फाटून गेली होती. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल नसेल तरी लाईक सबस्क्राईब करून जा.